लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा एक फ्लेवर असेल तर तो आहे चॉकलेट आईस्क्रीम. चॉकलेट आईस्क्रीम असं तुम्ही घरी करून ठेवलं तर तुम्हाला स्वस्त पण पडतं आणि मुलांना जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्ही काढून लगेच खायला देऊ शकता. इतकं सुंदर परफेक्ट बाहेरच्या सारखं आईस्क्रीम होण्यासाठी आपण इथं करणार आहोत पहिल्यांदा चॉकलेटचा बेस. तर एका पॅनमध्ये 1/4 कप साखर, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 2 टेबलस्पून कोको पावडर सगळं मिक्स करायचं आहे आणि 1 कप रॉ मिल्क घ्यायचं आहे, म्हणजे कच्चं दूध, फुल फॅट दूध इथं वापरलेलं आहे आणि थोडं थोडं घालत छान मिक्स करायचं आहे. पॅनला अजून गॅस मी लावलेला नाही. थोडं दूध घालायचं आहे, मिक्स करायचं आहे, असं छान सगळं दूध घालून मिक्स करायचं आहे आणि मग गॅस सुरू करायचा आहे आणि आपल्याला हे आता शिजवून घ्यायचं आहे. सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि बारीक गॅसवर आपण हे शिजवून घेणार आहोत. असं छान आपलं शिजत आलं की आपण गॅस बंद करायचा आहे. एवढी आपल्याला कन्सिस्टन्सी बास आहे, कारण हे मिश्रण गार झालं की अजून घट्ट होतं. त्यामुळं आता हे आपलं छान शिजलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केला की 1 मिनिटभर थांबायचं आणि यामध्ये आपल्याला 70 ते 80 ग्रॅम डार्क चॉकलेट कट करून घालायचं आहे आणि छान सगळं मिक्स करायचं आहे. सगळं चॉकलेट त्यात मेल्ट होतं आणि ह्यात आपल्याला पूर्ण गार करत ठेवायचं आहे. चॉकलेट सगळं छान मेल्ट होऊ देत, छान मिक्स करा. सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि ह्यात आपण गार करत ठेवणार आहोत. आता आपण दुसऱ्या बाउलमध्ये 1 कप व्हिप क्रीम घेतलं आहे आणि ते आपल्याला आता बीट करायचं आहे. व्हिप क्रीम बीट करत दाखवते त्याप्रमाणे त्याचं मिश्रण असू देत. व्हिप क्रीमचं व्हिप क्रीम बीट झाल्यानंतर हे बघा, आता आपलं व्हिप क्रीम बीट झालेलं आहे. ही कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि आता याच्यात एक महत्त्वाची टीप आहे की जे मिश्रण आपण हे केलेलं आहे हे पूर्ण गार असायला पाहिजे आणि मगच त्याच्यात आपण घालायचं आहे व्हिप क्रीममध्ये आणि परत 1 मिनिटभर आपल्याला बीट करायचं आहे की आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. आता यामध्ये आपण चोको चिप्स घालायचे आहेत आणि छान सगळं मिक्स करून किती सुंदर दिसते. बाहेरच्यापेक्षा सुंदर आईस्क्रीम तयार होतं कमी पैशात आणि मुलांना जेव्हा हवं आहे तेव्हा आपण खायला देऊ शकतो. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आईस्क्रीम सेट करत ठेवायचं आहे. इथं मी केक मोल्डमध्ये सेट करत ठेवते. तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करायला ठेवू शकता. आता यावर आपण चोको चिप्स परत घालायचे आहेत आणि आपल्याला आता 10 ते 12 तास चॉकलेट आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे. इतकं सुंदर चॉकलेट आईस्क्रीम होतं. आता हे जसं मी आईस्क्रीम करते तसं आम्ही बाहेरनं चॉकलेट आईस्क्रीम आणलेलंच नाही आहे. नेहमी या पद्धतीनंच मी चॉकलेट आईस्क्रीम करते आणि सगळ्यांना खूप आवडतं. तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून सांगा. 10 ते 12 तासानं आपलं चॉकलेट आईस्क्रीम असं मस्त सेट झालं आहे. आहा हा. आणि आता 1 मिनिट थांबायचं आहे आणि मग आपण ते आईस्क्रीम खायला घ्यायचं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी बघा. इतकं सुंदर आईस्क्रीम नक्की तुम्ही ट्राय करून बघा. थँक्यू.